नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसांनी आम्ही बहिणी एकत्र आलेलो आहे. माझ्या 2 बहिणींचं लग्न झालेलं आहे आणि त्या दोघीही मुंबईला असतात आणि मी कोल्हापूरला असते. माझी सुट्टी संपण्या अगोदर आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं असं ठरवलं होतं आणि आज आम्ही सगळेजण एकत्र पण आलेलो आहे. आम्ही सगळे शेताकडच्या घराकडे आलेलो आहे आणि शिवचे पप्पा बघा इथं हे सुकलेलं झाड आहे ते तोडायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. ह्याच्या अगोदर त्यांनी असं झाड कधीही तोडलेलं नाहीये आणि त्यांचा हा प्रयत्न बघून आम्ही खूप हसलो. सगळ्यांची मजा चालूच होती तोपर्यंत मी कोणालाही न सांगता गपचूप गेले करवंद काढायला. वाह! करवंद किती छान लागल्यात ना. थोडी खाल्लीत पण आणि बाकी सगळ्यांनाही थोडी घेतलीत. करवंद काढत होते तोपर्यंत मला बाजूला हे झाड दिसले. हे झाड कशाचे आहे तुम्हाला माहिती आहे का? माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे झाड आहे पळसाच्या पानांचं. ह्याच्या पानापासून पत्रावळी तयार करतात. मी आता ह्याची पानं काढून घेते आणि रात्री तुम्हाला पत्रावळी आणि द्रोण कसा तयार करायचा ते पण दाखवते. अजून ही पानं लहानच आहेत तरी पण मी काढून घेते. ह्याची पाने कशी काढायची तेही मी तुम्हाला सांगते. ह्याला अशी 3-3 पाने असतात. ती अशी एकत्र करायची आणि अशी मोडून घ्यायची आणि असा एक एकत्र गट्टा तयार करायचा म्हणजे पाने खराब होणार नाहीत आणि आपली पत्रावळीही छान येईल. ह्या झाडांच्या पानाचा आकार कसा आहे बघा. मधलं पान गोल आहे आणि कडेची 2 पाने तिरकी आहे. मी परत आले तरी सुद्धा अजून ह्यांची मस्ती चालूच आहे बघा. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता सगळीजण घरी निघालेलो आहे. अशी सगळेजण एकत्र आलो की खूप मज्जा येते ना आणि बहिणी बहिणी एकत्र आलो की सगळ्या जणी आम्ही आमच्या बालपणीच्या आठवणी काढत असतो. आपण जी पानं काढून आणली होती ना त्याची मी आता तुम्हाला पत्रावळी कशी बनवायची हे दाखवणार आहे. पण त्यासाठी आपल्याला अगोदर चिव्याच्या कामटापासून शिल्का काढून घ्यावा लागणार आहेत आणि त्या मी आता अशा प्रकारे काढून घेणार आहे. मी पुरतील एवढ्या शिल्का काढून घेतलेल्या आहेत. आपण आणलेली आता पानं घेऊया. ही गोल 2 पानं आहेत ना ती मी बाजूला काढून ठेवते. ह्याचा द्रोण कसा करायचा ते मी तुम्हाला नंतर दाखवते. पाने अजून छोटे आहेत तरी सुद्धा मी तुम्हाला त्याच्यात जमेल अशी पत्रावळी करून दाखवते. मोठी पानं असतील तर पत्रावळी पटकन तयार होते. पत्रावळीच्या मध्यभागासाठी एक गोल पान घ्यायचं आणि शिल्कांच्या साह्याने ते एकत्र जोडायचे आणि त्याला गोल आकार द्यायचा. मी ह्याला गोल आकार कसा देते ते तुम्ही बघा. आम्ही शाळेला असताना आमचे आजोबा आणि पप्पा डोंगरातून पोती भरून पानांची आणायचीत आणि त्याच्या पत्रावळ्या बनवून घ्यायचे. त्या सुकवायच्या आणि 100-100 पत्रावळीचा गठ्ठा बांधून ते बाजारात विकायचे. त्यावेळी कागदी पत्रावळी कमी प्रमाणात वापरली जायची. हा शेतकरी बांधवांचा शेतीबरोबरचा एक जोड व्यवसाय असायचा. लग्न किंवा जेवणाच्या कार्यक्रमासाठी ह्या पत्रावळीचा लोक वापर करत होते. शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी आम्ही आजी आजोबा गल्लीतील सगळी लोक एकत्र एका ठिकाणी बसून गप्पा मारत आपल्या पत्रावळ्या लावत होतो. पण काळाच्या ओघात हळूहळू हे सगळं कमी झालं आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. मी सुद्धा खूप वर्षानंतर पत्रावळी लावायला घेतलेली आहे. कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी पत्रावळी बनवून तयार आहे. एकेकाळी आम्ही ह्याच पत्रावळीवर बसून जेवण जेवत होतो आणि तेव्हा ती मजा वेगळीच होती. आता द्रोण कसा बनवायचा तेही तुम्हाला सांगते. गोलाकार 2 पानं घ्यायचीत आणि अशा प्रकारे त्यांना बाहेरच्या बाजूला दुमडून आतून शिल्का लावून घ्यायचे. मी द्रोण कशी बनवते ते तुम्ही पाहू शकता. कार्यक्रमामध्ये प्लॅस्टिकच्या द्रोणऐवजी हे पानांचे द्रोण वापरले जात होते. असं पत्रावळी आणि द्रोणमध्ये जेवण कोणी कोणी केलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं द्रोण आणि पत्रावळी बनवून तयार आहे. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.